गाफील वागायचं नाही. गाफिलाने घात होतो समाजाचा आणि स्वतःच्या आत्मविश्वासाचा सुद्धा. आपल्याला नोटिसा दिल्या आणि त्या मुंबईला 144 लागू केला. किती तारखेपर्यंत? 18 पर्यंत. 24 जानेवारी मुंबई आमरण उपोषणाला. आमरण उपोषण मनोज जरांगे मुंबईतल्या आझाद मैदानावर 20 तारखेला करणार. त्याला भेटायला मराठे येणार. आम्ही भेटायला नाही यायचं का? तारीख आणि दिशा ठरवायची का? पुन्हा एकदा विचारतोय. माय बापाला विचारल्याशिवाय मी काही करत नाही. मग मला असं वाटतं नाही 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 इतक्या जवळ आहे का? अरे हवा लढायचं ना मग जिंकून सुद्धा यायचं असं नाही. मग उठलं की पळाले असं नाही. मग गाफील वागायचं नाही. गाफिलाने घात होतो समाजाचा आणि स्वतःच्या आत्मविश्वासाचा सुद्धा. अजिबात असलं नाही वागायचं. मग मी तुमचाच पोरग आहे. फक्त डाव टाकले म्हणून इतकं यशस्वी झालंय. फक्त डाव टाकले. ताकद नाही माझ्या अंगात. फक्त बुद्धी वापरली आणि त्याला जोड तुमच्या शक्तीची म्हणून यशस्वी झालंय. गडबड गोंधळात माणूस फसतो. मागा पुढे बघून चालायचं. काटा आहे का? चिखल आहे का? पाय टाकायचा का? फसत नाही. आणि जेव्हा माणूस फसत नाही तेव्हा जिंदगीत कधीच अपयश होत नाही. कधीच. तयारीला लागा. तयारीला लागा. तुम्ही 15 म्हणलात पण 15 नाही. त्याचं कारण मी सांगतो. आपलं सगळं खरं असतं. कारण असे 18 त्यांनी काय डाव टाकला माहिती का तुम्हाला? थांबा ना. त्यांनी काय डाव टाकला माहिती का तुम्हाला? तुम्हाला माहित नसला तर ऐका काय डाव टाकला. त्यांनी आपल्याला नोटिसा दिल्या आणि त्या मुंबईला 144 लागू केला. किती तारखेपर्यंत? 18 पर्यंत. 24 जानेवारी मुंबई आमरण उपोषणाला. आमरण उपोषण मनोज जरांगे मुंबईतल्या आझाद मैदानावर 20 तारखेला करणार. त्याला भेटायला मराठे येणार. आम्ही भेटायला नाही यायचं का? भेटायला येणार नाही का? तुम्ही मला भेटायला कस काय येऊ नका म्हणणार? तुम्ही ट्रॅक्टर दाबून ठेवता. मराठ्यांना दाबलं सोपं नाही भाऊ. आरक्षण पाहिजे मोकळं माघारी येत नाही जाता. मला एक सांगा तुम्हाला तारीख पटली का? नियोजनाला टाइम पाहिजे. सगळ्यांनी मनापासून शेवटपर्यंत हात वर करायला बदलायला. शेवटच्या टोकापर्यंत 20 जानेवारी रोडवर बसलेले हवेवरचे सगळ्यांना तारीख 20 जानेवारी सगळ्यांना मान्य आहे का? फक्त शांततेत जायचं, शांततेत यायचं. आरक्षण घेऊन शांततेत करणार का? हातावर करून मला शब्द द्या मुलाला. मी तुमच्या जीवावर करतोय. मला फसवायचं नाही. मी तुम्हाला कधी फसवत नाही. पुन्हा एकदा हातवर करून सांगा. सगळ्यांनी रोड सहित शांततेत करणार ना? बसा खाली. आता पुढचं निवेदन सांगतो मी. कसंच आरक्षण देत नाही बघू. हा बघा आता शांततेत आहे का? आपण आपल्या पिकाला पाणी देऊन घ्या. पटापट कापस वेचून घ्या. घरची व्यवस्था चांगली करा. कारण एवढे 15 दिवस पाहिजेत काम करायला. आपण शेतकऱ्याच्या पोरात नीट ऐका. शेतकऱ्याच्या पोरात आणखीन एक घोषणा करायची राहिली. तेवढी ऐका. आंतरवाली ताई मुंबईला हा मराठ्यांचा जलसागर जाणार. मध्ये मध्ये बाकीचे जेल होत चला.
सागर उसळणारे, जसा आता बीडचा बघितला निर्णय तिघून पुढे बदललं बरं का. हा आधी नव्हते, अरे सगळं जामच. आणि मग पोपेत जायचं डांबराने थेट मुंबई त्या आझाद मैदान शिवाजी पार्कला आम्ही आमरण उपोषणाला बसणार. मराठी भेटायला येणार कस काय तुम्ही येऊन देणार नाही. मग त्यांना जे बघायचं ते बघतील. महत्वाचा विषय आणखी एक सांगतो, आजूबाजूला लक्ष ठेवा. मराठा समाजाला डाग नाही लागला पाहिजे. आजूबाजूला लक्ष म्हणजे काय, कोणी जर ढोळणा करायला लागला, गाडी पेटवायला लागला, दंगा करायला लागला, तर आपल्या लक्षात येतं आपला नाही. जागेवर धरून पोलिसांकडे द्यायचं आणि पोलिसाला सहकार्य करायचं, सरकारला नाही करायचं. जागेवर धरून पोलिसांकडे द्यायचा, कारण तो आपला नाही. आणि आपला जरी असला ना, जर तो जर जाळ पोळीचा उद्देशाने असला तर त्याला लगेच ताबडतोब टाकायचं. तो रस्ता करा त्यांना दुखतोय वाटतं, अँब्युलन्स इकडे उजव्या हाताला आंब्याच्या दिशेने अँब्युलन्सला आणा. चलत आले ते स्वतः चलत आले पण तब्येत खराब वाटतं. बाकीचे खाली वासा रे, त्यांना रस्ता करा. बाकीचे उभा राहू नका, त्यांना जाऊ द्या. अँब्युलन्स या आंब्याकडे व्यासपीठाच्या उजव्या हाताला आणा. मला बारीक देण असतं भाऊ, उगाच समाजाला मायबाप नाही मानलं. मायबाप तुम्हाला महत्वाचा विषय सांगायचा होता तो सांगतो. आजूबाजूला बारकाईने लक्ष ठेवा, कोणाला जाळपोळ करू द्यायचं नाही. आणि आपला जो आंदोलनाचा एरिया आहे त्याच्या बाहेर कोणी काही करून आपल्याला देणं घेणं नाही. सरकारने ते पोलीस बघतील. आपल्या माणसाकडून कुठेही जाळपोळ होणार नाही याची दक्षता घ्यायची. किंवा तयार करा, सगळं घ्या. बऱ्याच दिवस माघारी यायचं नाही. कोणाचं बंद पडू तिकडे काही होऊ, त्याने फक्त आपली संघाची व्यवस्था करावी अशी आपली इच्छा आहे त्यांनी. कारण आम्ही जवळपास 3 कोटीपेक्षा जास्त येणार आहे. थोडे तिडके नाही, मराठी घरी राहत नसते. आणि मी मुंबईला निघालो. जर तुम्हाला आणखीन एक सांगायचं राहिलं, बांधवांनो, आता शेवटाकडे दाखवून म्हणजे संपला आपला, आता संपत आले सभा. मराठ्यांच्या लेकराला नोटिसा दिल्या, त्या लेकराला उघडं पडून देऊ नका. माय बाप म्हणून त्याच्या पाठीशी उभा राहा. जर एखाद्या पोराला धरून नेला आणि जर अटक केली, पुरा जिल्ह्याला उठायचं आणि त्या पोलीस स्टेशनला मांड्या घालून जाऊन बसायचं. सगळ्यांनी दगड नाही, भांडा नाही, काही नाही, नुसती मांडी घालून बसायचं जायचं. काय म्हणायचं माहितीये का, पोलीस निरीक्षक साहेब, पोरग सोडा म्हणायचंच नाही, तिथं जायचं आणि मांडी घालून बसायचं. म्हणून मला भूक लागली. 4-5 लाखाला जर एक वडापाव द्यायचं म्हणलं तर मेलच ते वडेपाव खायचं आणि रेटून 3 टाइम तिथंच झोपायचं. पोरग सोड म्हणायचं नाही, फक्त म्हणायचं आरक्षण दे, एवढंच म्हणायचं. हे आपल्याला खेटा ठरवलं यांनी. मग मराठी काय असते ते आता बघा तुम्ही. आता 20 जानेवारी फक्त शांततेत, कारण हा महाप्रलय इतका मोठा असणार आहे, सगळीकडे ब्लॉक होणारे. बारकाईने लक्ष ठेवा, कुणाला उद्रेक करू द्यायचा नाही, आपल्या आंदोलनाला गालबोट लागू द्यायचं नाही. पण आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरायचं नक्की. आणि तुम्हालाही सांगतो, हे काय अटक करायची यांच्यात एवढी दम नाही त्यांच्यात. या पोलिसाचा दोस्त हो, ते 2-4 जण तिथे आहेत का, 4-5 जण येत, ते मुद्दाम अंदाजा बघत आहेत. नाव मला माहिती होतं बरं का, मी तुम्हाला थोड्याच दिवसात सांगणार आहे. त्यांना तर आयुष्यभर गुलाल लागू देऊ नका.